गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण डी अँड एफ ब्लॉकच्या पुढच्या लेक्चरला सुरुवात करत आहोत. आपण व्हॉट आर डी ब्लॉक एलिमेंट, व्हॉट आर एफ ब्लॉक एलिमेंट, पिरियडिक पोझिशन ऑफ दी डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, त्यानंतर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, नंतर त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजकडे आलोत. तर आपण कालच्या लेक्चरमध्ये अटॉमिक अँड आयनिक रेडियाई डिस्कस केल्यात. त्यांच्या अटॉमिक रेडियाई ह्या अल्कली मेटलपेक्षा स्मॉलर होत्या आणि अल्कली मेटल म्हणजे एस ब्लॉकपेक्षा स्मॉलर होत्या आणि पी ब्लॉकपेक्षा लार्जर होत्या. त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा हे एस ब्लॉकच्या मेटलपेक्षा ते कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होते. ते कशामुळं म्हटलं तर त्यांच्या अटॉमिक रेडियाई एस ब्लॉकपेक्षा कमी आहेत. आयनायझेशन एन्थाल्पी त्यांची एस ब्लॉकपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन सहजासहजी ते म्हणजे लूज करत नाही. जसे एस ब्लॉकचे सहज इलेक्ट्रॉन लूज करतात तेवढ्या सहजतेने हे करत नाहीत. त्याचबरोबर यांच्यामध्ये डी मधले इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व्ह व्हायल्यामुळं त्यांच्या सॉलिडमध्ये मेटॅलिक ॲज वेल ॲज कोव्हॅलंट बॉन्डिंग असल्यामुळं त्यांचे सॉलिडची डेन्सिटी वगैरे काय एस आणि पी ब्लॉक एस ब्लॉकपेक्षा जास्त आहे. तर आज आपण यांच्यामध्ये या डी ब्लॉक एलिमेंटच्या अटॉमिक व्हॉल्यूम आणि डेन्सिटीजबद्दल डिस्कस करू. अटॉमिक व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट आर लो ॲज कम्पेअर्ड विथ एलिमेंट्स इन नेबरिंग एस ब्लॉक. यांचं जे अटॉमिक व्हॉल्यूम आहे हे कसं आहे, लो आहे. कोणापेक्षा? एस ब्लॉकच्या एलिमेंटपेक्षा. जसं जसं त्यांचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो तसतसं त्यांचं अटॉमिक व्हॉल्यूम काय होते, कमी होत जाते. आणि जरी यांचं अटॉमिक व्हॉल्यूम कमी असलं एस ब्लॉकपेक्षा तरी यांच्या डेन्सिटीज ज्या आहेत, डेन्सिटीज काय आहेत, अल्कली मेटल आणि अल्कलाइन अर्थ मेटलपेक्षा जास्त आहेत. म्हणजे अटॉमिक व्हॉल्यूम कमी आहे आणि डेन्सिटीज कशा आहेत, जास्त आहेत. दी डेन्सिटीज ऑफ ट्रान्झिशन मेटल्स आर हायर दॅन दॅट ऑफ दी करस्पॉन्डिंग एस ब्लॉक एलिमेंट. आणि डाऊन दी ग्रुप डेन्सिटीज इन्क्रीज होतात. म्हणजे त्या डी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपण तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप असं चाललो, म्हणजे पिरियडमध्ये चाललो. पण तिसऱ्या ग्रुपमध्ये आपण चौथ्या पिरियडमधून पाचव्या पिरियडमध्ये, पाचव्या पिरियडमधून सहाव्या पिरियडमध्ये असं जर जाऊ लागलो, म्हणजे डाऊन दी ग्रुप आणि अक्रॉस दी पिरियड. डी ब्लॉकमध्ये अक्रॉस दी पिरियड म्हणजे तिसऱ्या ग्रुपपासून ते 12व्या ग्रुपपर्यंत, आणि डाऊन दी ग्रुप म्हणजे हे चौथा पिरियड, पाचवा पिरियड, सहावा पिरियड, सातवा पिरियड, हे असं डाऊन दी ग्रुप होते. तर डेन्सिटीज ट्रान्झिशन मेटलच्या अल्कलाइन अर्थ मेटलपेक्षा जास्त आहेत आणि डाऊन दी ग्रुप त्या डेन्सिटीज काय होतात, इन्क्रीज होतात. दोन एलिमेंट या डी ब्लॉकमधले कोणते, एक ऑस्मियम आणि दुसरा इरिडियम, हे हायेस्ट डेन्सिटीज असणारे आहेत. ते ऑस्मियम किती आहे तर 22.59 ग्रॅम पर cc आणि हा इरिडियम किती आहे म्हटलं तर 22.61 ग्रॅम पर ml किंवा पर क्युबिक सेंटीमीटर असं म्हणू शकतो. हे स्कॅन्डियम, इट्रियम, टिटॅनियम यांना हे जर सोडले तर बाकीच्या सगळ्याच ट्रान्झिशन मेटलच्या डेन्सिटीज काय 5 ग्रॅम पर ml किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे हे तीन एलिमेंट असे आहेत की ज्यांच्या डेन्सिटीज 5 पेक्षा कमी आहेत. बाकीच्या सगळ्यांच्याच डेन्सिटीज कशा आहेत, या 5 ग्रॅम पर ml पेक्षा जास्त आहेत. आणि हायेस्ट डेन्सिटीचे हे दोन एलिमेंट आपल्याला या ठिकाणी हायलाईट करायला जमतील. त्याच्यानंतर
मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटकडे आपण जाऊ. ट्रान्झिशन मेटलचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट्स. तर एस ब्लॉकमध्ये आपण अल्कली मेटल, अल्कलाइन अर्थ मेटल हे हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे आणि त्यांच्या सॉलिडमध्ये एक विशिष्ट प्रकारची बॉन्डिंग आहे की ज्या बॉन्डिंगला आपण काय म्हटलेलं आहे, मेटॅलिक बॉन्डिंग म्हटलेलं आहे. हे मेटॅलिक बॉन्डिंगमध्ये काय असते, त्यांच्या सॉलिडमध्ये ॲटम्स असे क्लोजली पॅक्ड असतात आणि मेटलचं कॅरेक्टरिस्टिक काय असते, लार्जर ॲटॉमिक साईज, लो आयनायझेशन एन्थाल्पी, लार्ज नंबर ऑफ एम्प्टी ऑर्बिटॉल्स इन व्हॅलन्सी शेल. आता आपण सोडियमचंच उदाहरण घेतलं तर सोडियममध्ये 1s2, 2s2, 2p6, 3s1, 3p0, 3d0 म्हणजे लार्जर ॲटॉमिक साईजचं आहेच. त्याचबरोबर शेवटच्या शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि खूप रिकाम्या ऑर्बिटॉल आहे. किती ऑर्बिटॉल आहेत म्हटलं तर हे एक एस ऑर्बिटॉल, 3 पी ऑर्बिटॉल आणि 5 डी ऑर्बिटॉल, म्हणजे 5 आणि 3 8 ह्या रिकाम्या ऑर्बिटॉल असणार आहेत आणि या एस मध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे यांचे ॲटम जेव्हा एकमेकांना अटॅच होतात तेव्हा त्यांच्या व्हॅलन्सी शेल एकमेकांना टच होतात, त्यामुळे त्यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये सहज जातात. म्हणजे तशा इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. त्या सॉलिडमधले सगळे फ्री इलेक्ट्रॉन काय असतात, त्या सॉलिडभर फ्रीली मूव्ह व्हायलेले असतात आणि दॅट फ्री इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेटॅलिक प्रॉपर्टीज असं आपण सांगितलेलं आहे. तर ॲज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन और व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन मेटॅलिक सॉलिड इन्क्रीजेस, दी स्ट्रेंथ ऑफ मेटॅलिक बॉन्डिंग इन्क्रीजेस. अल्कली मेटलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, अल्कलाइन अर्थ मेटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलन्सी शेलमध्ये. मग आता हे फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन बिटवीन मेटल कर्नेल अँड फ्री इलेक्ट्रॉन ऑल्सो increases and interatomic force also increases. Therefore alkaline earth metal are stronger or harder metal than alkali metal हे असं आपण म्हटलेलं आहे. आता त्याच्यात थोडंसं पुढे गेलो की आपल्याला डी ब्लॉक एलिमेंटमध्ये एन एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी शेलच्या आणि n-1च्या डी मध्ये 1 पासून ते 10 पर्यंत इलेक्ट्रॉन आहेत. मग आता हे एस मधले 2 इलेक्ट्रॉन काय होतील, ते फ्री इलेक्ट्रॉन सारखं अल्कलाइन अर्थ मेटल सारखं मेटॅलिक बॉन्डिंग साठी रिस्पॉन्सिबल असतील. म्हणजे जसं अल्कलाइन अर्थ मेटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत तसे सगळ्यांकडे हे 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून अल्कली मेटल पेक्षा अल्कलाइन अर्थ मेटल हे जास्त हार्ड आहेत, तर हे डी ब्लॉक त्यांच्यापेक्षाही हार्ड असणार आहे. हे 2 इलेक्ट्रॉन त्यांच्या मेटॅलिक बॉन्डिंगला आणि डी मध्ये जेव्हा 1 ते 5 इलेक्ट्रॉन असतात त्यावेळेस 5च्या 5 म्हणजे सगळेच कसे असतात, अनपेअर्ड असतात. आणि जेव्हा 6 ते 10 आहेत तेव्हा 6 असताना 4 अनपेअर्ड, 7 असताना 3 अनपेअर्ड, 8 असताना 2 अनपेअर्ड, 9 असताना 1 अनपेअर्ड आणि 10 असताना 0 अनपेअर्ड. म्हणजे त्यांच्या डी मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. केव्हा आहेत, जेव्हा त्यांच्याकडे D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही तेव्हा. मग हे हाफ फिल्ड डी ऑर्बिटॉल एका ॲटमची दुसऱ्या ॲटमच्या हाफ फिल्ड डी ऑर्बिटॉलवर ओव्हरलॅप होऊन त्या मेटॅलिक सॉलिडमध्ये इन ॲडिशन टू मेटॅलिक बॉन्डिंग कोव्हॅलंट बॉन्डिंग सुद्धा रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे इंटर ॲटॉमिक फोर्स या एस ब्लॉक एलिमेंटपेक्षा इथं एस ब्लॉक एलिमेंट म्हणजे जे मेटॅलिक बॉन्डिंग आहे ती तर यांच्यामध्ये आहेच, पण इन ॲडिशन टू दॅट मेटॅलिक बॉन्डिंग कोणती यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग सुद्धा आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे मेटल असल्यामुळं इंटर ॲटॉमिक फोर्स यांचा कसा असणार आहे, अल्कली मेटल अल्कलाइन अर्थ मेटलपेक्षा जास्त असणार. आणि मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट ही प्रॉपर्टी कशावर डिपेंड आहे, इंटर ॲटॉमिक, इंटर मॉलिक्युलर, इंटर आयनिक फोर्सेसच्या मॅग्निट्यूडवर. तर हे एलिमेंट आहे तर यांचे इंटर ॲटॉमिक फोर्सेसची मॅग्निट्यूड
एस ब्लॉकपेक्षा या डी ब्लॉकची जास्त आहे. कशामुळं? मेटॅलिक ॲज वेल ॲज कोव्हॅलंट बॉन्डिंगमुळं. म्हणून यांच्यामध्ये हे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन सुरुवातीला D1 आहे, नंतर D2 म्हणजे असं मधातपर्यंत ती अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या काय होते 1 ते 5 पर्यंत वाढत जाते आणि पुढे काय होते ती कमी कमी होत जाते आणि त्यामुळं आपल्याला मेल्टिंग पॉईंटमध्ये सुरुवातीला वाढ झालेली दिसेल आणि परत ती घट होत गेलेली असेल. म्हणजे या डी ब्लॉक एलिमेंटचा मेल्टिंग पॉईंट कोण डिसाईड करायला म्हटलं तर डी सबशेलमधले अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हे रिस्पॉन्सिबल करायले असं आपण म्हणू शकतो. म्हणून याच्याबद्दल आता आपल्याला काय म्हणायला जमेल, ट्रान्झिशन मेटल हॅव व्हेरी हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट इन ईच सिरीज. ईच सिरीज म्हणजे डी ब्लॉकला 4 सिरीज आहेत, 3D, 4D, 5D आणि 6D सिरीज. फर्स्ट ट्रान्झिशन, सेकंड ट्रान्झिशन, फोर्थ ट्रान्झिशन, थर्ड ट्रान्झिशन अँड फोर्थ ट्रान्झिशन सिरीज. In each series, melting point of these elements rise to a maximum value and then decreases with increase in atomic number. म्हणजे इथं D1, D2 असं हे सुरुवातीला काय होते इन्क्रीज होते आणि मग नंतर जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जाते तसं त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय होतो कमी कमी होत जातो. पण तरीही याच्यामधले हे जे एलिमेंट आहेत म्हणजे जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारे एलिमेंट म्हणजे कोणते, हे Mn, टेक्निशियम. आता हे Mn किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहेत आपल्याला हे पहिला स्क, दुसरा टी, तिसरा व स्क टी व, चौथा कर, पाचवा Mn आहे की. मग आता हे यांच्यामध्ये काय हे 4s2 आहे आणि 3D मध्ये 1 इलेक्ट्रॉन, इथं टिटॅनियममध्ये 3D मध्ये 2 इलेक्ट्रॉन, व्हॅनाडियममध्ये 3 इलेक्ट्रॉन, क्रोमियममध्ये 4 इलेक्ट्रॉन आणि मॅंगनीजमध्ये 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे आता या मॅंगनीजमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या खूप जास्त आहे. तशीच या टेक्निशियममध्ये सुद्धा इथं हे 3D5 असेल तर इथं काय असणार आहे 4D5 असणार आहे. मग आता मॅंगनीज आणि टेक्निशियममध्ये हायेस्ट नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं यांचा मेल्टिंग पॉईंट काय व्हायला पाहिजे, जसं जसं आपण म्हटलं की नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन्क्रीज होते तसं मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होते. पण ते कुठपर्यंत आलेलं आहे हे क्रोमियमपर्यंतच आलेलं आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर या मॅंगनीज आणि टेक्निशियमचा मेल्टिंग पॉईंट या क्रोमियम रिस्पेक्टिव्ह एलिमेंटपेक्षा कसा आढळून आलेला आहे, कमी आढळून आलेला आहे. ॲक्च्युली असायला पाहिजे होता जास्त पण तो कमी आहे. तर याचं रिझन काय द्यायला जमते, जे क्रिस्टल स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल असतात त्यामधलं यांचं सॉलिड स्टेटमधलं क्रिस्टल स्ट्रक्चर हे अनसिमेट्रिकल आणि अनस्टेबल असल्यामुळं त्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी असणार आहे. तर म्हणूनच काय म्हणायला जमते, आपण काय म्हटलं, इन ईच सिरीज दी मेल्टिंग पॉईंट ऑफ दीज एलिमेंट राईज टू ए मॅक्झिमम व्हॅल्यू अँड देन डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. बट मॅंगनीज आणि टेक्निशियम हॅव अबनॉर्मली लो मेल्टिंग पॉईंट. त्यानंतर दी मेल्टिंग पॉईंट ऑफ मोस्ट ऑफ दी ट्रान्झिशन मेटल काय 900 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्याला अपवाद कोण आहे म्हटलं तर फक्त हे 3 एलिमेंट, कोणते, झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी. म्हणजे हे कुठले आहेत 12व्या ग्रुपचे आहेत की ज्यांना आपण ट्रान्झिशन मेटल म्हटलेलं नाही पण डी ब्लॉक म्हटलेलं आहे. यांच्या डी मध्ये काय 10 इलेक्ट्रॉन आहेत. मग हे 10 इलेक्ट्रॉन म्हणजे यांच्या डी मध्ये एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसल्यामुळं हे मेटॅलिक बॉन्डिंग फक्त तयार करतील. त्यांच्या मेटॅलिक बॉन्डिंगला कोव्हॅलंट कॅरेक्टर किंवा इन ॲडिशन टू मेटॅलिक बॉन्डिंग त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्डिंग असणार नाही. त्यामुळे यांचा मेल्टिंग पॉईंट काय झालेला आहे कमी झालेला आहे, इवन लेस दॅन 900 डिग्री म्हणू शकतो. याच्यात या ट्रान्झिशन मेटलमध्ये हायेस्ट मेल्टिंग पॉईंटवाला कोणता आहे म्हटलं तर टंगस्टन आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे म्हटलं तर 3410 डिग्री सेल्सिअस. आणि लोएस्ट मेल्टिंग पॉईंटवाला कोणता आहे म्हटलं तर मर्क्युरी आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट -38.9 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे हे असे पॉईंट आपल्याला
महत्त्वाचे आहेत. म्हणजे विच ऑफ दी फॉलोइंग हॅज हायेस्ट मेल्टिंग पॉईंट, विच ऑफ दी फॉलोइंग हॅज लोएस्ट मेल्टिंग पॉईंट अमॉंगस्ट डी ब्लॉक एलिमेंट असं जर विचारलं तर आपल्याला इन जनरल ट्रेंड काय झालेला आहे, मधातपर्यंत मेल्टिंग पॉईंट वाढत चालला आणि तिथून पुढे काय व्हायलेलं आहे, कमी कमी होत चाललेला आहे. हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ दीज एलिमेंट्स आर ड्यू टू स्ट्रॉंगर फोर्सेस दॅट बाइंड देअर ॲटम्स टुगेदर. म्हणजे इंटर ॲटॉमिक फोर्सेस स्ट्रॉंग आहेत म्हणून यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जास्त आहे म्हटलं. The presence of one or more unpaired electron contributed to higher interatomic forces on account of covalent bonding and therefore to high melting point except Mn. आता हे Mn ला आपण जे काय म्हटलं की कोव्हॅलंट बॉन्डिंग त्यांच्यामध्ये आली इन ॲडिशन टू मेटॅलिक बॉन्डिंग, त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय झालेला आहे, जास्त झालेला आहे. तर Mnचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे आणि अनसिमेट्रिकल आणि अनस्टेबल असल्यामुळे त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असून सुद्धा त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आहे. वेन नो अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट दी मेल्टिंग पॉईंट आर लो ॲज इन केस ऑफ झिंक, कॅडमियम आणि Hg. यांच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डिंग नाही म्हणून यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे, कमी असणार आहे. तर आता हे आपण यांच्या ॲक्च्युअल मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जर आपण बघितले तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर आता या 3D सिरीजच्या एलिमेंटचे कोणते आहेत, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, स्कटिवकरमन, मँगनीज, फेकोनिकुजन हे असे एलिमेंट आहेत. आणि यांचे जर आपण मेल्टिंग पॉईंट बघितले तर याचा किती आहे, 1539 डिग्री सेल्सिअस, याचा 1668 डिग्री सेल्सिअस, व्हॅनाडियम 1900, क्रोमियम 1875, Mn 1245, Fe 1536, कोबाल्ट 1495, निकेल 1453, कॉपर 1083 अँड झिंक 419.5. म्हणजे इन जनरल आपल्याला कसं म्हणायला जमते, ॲज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इन्क्रीज व्हायला मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज व्हायला, मग नंतर नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन कमी व्हायला मेल्टिंग पॉईंट डिक्रीज व्हायला. आता इथं सगळ्यात जास्त असायला पाहिजे होतं पण याचं क्रिस्टल स्ट्रक्चर अनस्टेबल असल्यामुळं याचा मेल्टिंग पॉईंट कमी झालेला आहे. तर इन जनरल सुरुवातीपासून वाढत चालला, मधात हायेस्ट व्हायला आणि मग परत परत कमी होत चालला. म्हणजे 3D सिरीजचा लोएस्ट मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे म्हटलं तर झिंकचा आणि हायेस्ट कोणाचा आहे म्हटलं तर या व्हॅनाडियमचा आहे असं आपल्याला सांगायला जमते. त्यानंतर यांचे बॉइलिंग पॉईंटसुद्धा हे झाले मेल्टिंग पॉईंट कशामध्ये, डिग्री सेल्सिअसमध्ये, आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा डिग्री सेल्सिअसमध्ये. स्कँडियमचा 2730 डिग्री सेल्सिअस, टिटॅनियम 3260, व्हॅनाडियम 3450, क्रोमियम 2665, मँगनीज 2150, आयर्न 3000, कोबाल्ट 2900, निकेल 2730, कॉपर 2595 अँड झिंक 906. आता याच्यात सुद्धा आपल्याला हायेस्ट मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे म्हटलं तर कोणाचा म्हणायचं म्हणते, ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त होता त्याचाच मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. आणि तो रूलच आहे बघा तुम्ही, हे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट म्हणजे हे जास्त आहे. मग आता हायेस्ट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असणारा 3D सिरीजचा कोणता एलिमेंट म्हटलं तर काय म्हणू शकतो आपण, व्हॅनाडियम आहे. आणि लोएस्ट मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असणारा कोणता आहे तर झिंक म्हणू शकतो. झिंक का असा झालेला असेल तर याच्यामध्ये फक्त मेटॅलिक बॉन्डिंग आहे, एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्या डी मध्ये नाही कारण त्यांचं D10 झालेलं आहे. पण इथं या व्हॅनाडियमला 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हे D1 D2 D3 म्हणजे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळं
म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हे त्याच्या कोव्हॅलंट बॉन्डिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. त्यामुळं आपल्याला हे ट्रेंड या ठिकाणी असा दिसतो. हे झालं यांच्या मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंटबद्दल. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट याच्यातला डिस्कस करायचा आहे ते म्हणजे आयनायझेशन एन्थाल्पी. Ionization enthalpy. What is ionization enthalpy? It is the amount of energy required to remove most loosely bound electron from isolated gaseous atom. म्हणजे आता समजा हा M atom आहे, त्याला आपण हीट केलं, हा सॉलिड स्टेट मध्ये आहे, समजा M सबस्टन्स मेटल आहे तो, तर तो काय होईल, M लिक्विड होईल ऑन हीटिंग, आणि त्याला आपण हीट केलं तर काय होईल, M गॅस होईल. या गॅसियस स्टेटमधल्या ॲटमला आपण हीट केलं तर या ठिकाणी त्याचं काय होईल, इलेक्ट्रॉन लूज होईल आणि त्याचा आयन मिळेल गॅसियस स्टेटमध्ये. मग आता हे सॉलिड टू लिक्विडमध्ये कन्व्हर्शन होणं, मग या हीटला आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणतो. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट 1 मोल सॉलिड इंटू 1 मोल लिक्विड विदाउट चेंज इन इट्स टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज नोन ॲज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. त्यानंतर हे जे कन्व्हर्शन ऑफ लिक्विड इंटू गॅसियस स्टेट, ही जी एनर्जी आहे त्याला आपण एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हणतो. ते काय असणार आहे, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट 1 मोल ऑफ लिक्विड इंटू 1 मोल ऑफ गॅस विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, याला एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन म्हणतो. आणि या गॅसियस स्टेटमधल्या 1 मोल ॲटममधून 1 मोल इलेक्ट्रॉन काढून 1 मोल मोनोपॉझिटिव्ह कॅटायन गॅसियस स्टेटमध्ये मिळवण्यासाठी ही जी काही एनर्जी लागलेली आहे, या एनर्जीला आपल्याला काय म्हणायचं आहे, आयनायझेशन एन्थाल्पी म्हणायचं आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंड इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस ॲटम इज नोन ॲज आयनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड पर मोल टू रिमूव्ह an electron from isolated gaseous atom is known as ionization enthalpy. आता ही आयनायझेशन एन्थाल्पी कशावर डिपेंड असते, म्हणजे यानं आपल्याला काय करायचं आहे, त्या ॲटम मधला शेवटचा इलेक्ट्रॉन काढायचा आहे. मग आता हे शेवटचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असेल तर तो मोर टाईटली हेल्ड असेल, आणि न्यूक्लियस पासून दूर असेल तर तो लूजली हेल्ड असेल. मग आता न्यूक्लियसच्या जवळ, न्यूक्लियस पासून दूर, म्हणजे हे ॲटॉमिक साईजवर डिपेंड करते. स्मॉलर ॲटॉमिक साईज असेल तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन जास्त असेल, आणि लार्जर ॲटॉमिक साईज असेल तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी असेल. मग आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला अल्कली मेटल आहेत, नंतर अल्कलाईन अर्थ मेटल आहेत, आणि नंतर कोण आहेत म्हटलं तर हे ट्रान्झिशन मेटल आहेत. म्हणजेच या इन जनरल लेफ्ट टू राईट काय झालेलं आहे, ॲटॉमिक साईजेस डिक्रीज होत चाललेले आहेत. म्हणून अल्कली मेटल अल्कलाईन अर्थ मेटलपेक्षाही यांच्या ॲटॉमिक साईजेस कशा असणार आहेत, कमी असणार आहेत. त्यामुळे यांचे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असणार आहेत. त्यामुळं न्यूक्लिअर अट्रॅक्शन फॉर देअर इलेक्ट्रॉन विल बी व्हेरी हाय. म्हणजेच आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय करायचं जमेल, एस ब्लॉक एलिमेंटच्या म्हणजेच करस्पॉन्डिंग अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटलपेक्षा ट्रान्झिशन मेटलच्या आयनायझेशन एन्थाल्पीज कशा असतील, जास्त असतील असं आपल्याला म्हणायला जमते. म्हणजेच दे हॅव आयनायझेशन व्हॅल्यूज इन बिटवीन एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे एस ब्लॉकपेक्षा जास्त असतील आणि पी ब्लॉकपेक्षा कसं असणार आहे, कमी असणार आहे. कारण पी ब्लॉकमध्ये ॲटॉमिक साईजेस अजून कमी कमी होत गेलेले आहेत, म्हणून त्यांची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त असेल. म्हणून इन बिटवीन यांच्या आयनायझेशन एन्थाल्पीज असतील कुणापेक्षा, एस ब्लॉकपेक्षा जास्त आणि पी ब्लॉकपेक्षा कमी असतील. They are less electropositive than S block element and more electropositive than P block element असे आपल्याला म्हणायला जमते.
they do not form ionic compounds so readily as S block element. म्हणजे जसं S ब्लॉकचे एलिमेंट सहजतेनं आयनिक कंपाऊंड तयार करतात. मीन्स दे हॅव व्हेरी लो आयनायझेशन एन्थाल्पी, देअरफॉर दे easily lose their electron and forms cation. That lost electron will be gained by someone, and that another species become negatively charged. For example, if Cl is there, this electron will be gained by Cl to form chloride ion, and net change is this electron will be cancelled. Na plus half Cl2 gives Na plus Cl minus. So this is ionic compound. Sodium loses electron and chlorine gains that electron. The bond formed by loss and gain of electron is the ionic bond. So alkali metal, alkaline earth metal readily form ionic compound, but this transition metal forms ionic compound but with some difficulty, because they have very, as compared with relatively high ionization एन्थाल्पी. मग इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त एनर्जी लागते, त्यामुळं सहजतेनं हे आयनिक कंपाऊंड तयार करणार नाहीत. त्यानंतर ट्रान्झिशन मेटलला आयनिक कंपाऊंड सहजतेनं तयार करणार नाहीत, पण तयार करतील. पण इन ॲडिशन टू आयनिक कंपाऊंड दे हॅव टेंडन्सी टू फॉर्म दी कोव्हॅलंट कंपाऊंड्स ऑल्सो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये त्यांनी जे बॉन्ड तयार केलेले आहेत ते कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. म्हणजे ट्रान्झिशन मेटल हॅव टेंडन्सी टू फॉर्म आयोनिक ॲज वेल ॲज कोव्हॅलंट बॉन्ड, बट आयोनिक कंपाऊंड फॉर्मेशन टेंडन्सी इज लेस ॲज कम्पेअर्ड विथ एस ब्लॉक एलिमेंट म्हणू शकतो. देअर कंपाऊंड इन लोअर व्हॅलन्सीज, म्हणजे आता ट्रान्झिशन मेटलचं एक आपण लक्षात ठेवायचं कोणतं, दे एक्झिबिट व्हेरिएबल व्हॅलन्सीज. म्हणजे त्यांचे कंपाऊंड वेगवेगळ्या व्हॅलन्सी किंवा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतात. मग एखाद्या एलिमेंटचा कंपाऊंड लोअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल तर तो आपण काय समजायचा, मोर आयनिक कॅरेक्टरचा, आणि जर तो हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असेल, हे लोअर ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट, तर हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याला कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त आणि आयनिक कमी असणार आहे, आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आयनिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. म्हणजे आता समजा हे MnCl2 हा आयनिक कंपाऊंड, KMnO4, मग याच्यामध्ये हे +7 आहे आणि इथं +2 आहे, म्हणजे हा आयनिक कंपाऊंड, आणि याच्यामध्ये हा काय कोव्हॅलंट नेचर जास्त असणारा कंपाऊंड म्हणू शकतो. तर आपण यांच्या आयनायझेशन एन्थाल्पीच्या व्हॅल्यूज बघितल्यावर आपल्याला बरेचसे कॉमेंट करायला जमतील. आता हे स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक ही अशा टाईपची. यांच्या आपण स्कटिव, कर्मन, फे, को, नी, कुझन असे हे 10 एलिमेंट झाले 3D सिरीजचे. तर यांच्या आयनायझेशन एन्थाल्पीज किलोजूल पर मोल, फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पीज आपण लिहू. फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय, त्याच्यातला एकच इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेली एनर्जी, तो इलेक्ट्रॉन काढल्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेल्या एनर्जीला सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी, तो दुसरा काढल्यानंतर तिसरा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी लागलेल्या एनर्जीला थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी. आता हे आपण यांच्या IE1 फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पीज, हे स्कँडियम 631, टिटॅनियम 656, व्हॅनाडियम 650, क्रोमियम
652, manganese 717, iron 762, cobalt 758, nickel 737, copper 745 and zinc 906. म्हणजे इन जनरल लेफ्ट टू राईट आयनायझेशन एन्थाल्पीज काय होत चाललेल्या आहेत, इन्क्रीज होत चाललेल्या आहेत. पण असं फार चेंजेस नाहीत, या चौघांच्या जवळपास सारख्याच असल्यासारख्या आहेत. म्हणजे इथं थोडासा बदल झाला आणि नंतर या चौघांच्या जवळपास सारख्या असलेल्या आहेत, इथं थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये इन जनरल आपण लेफ्ट टू राईट इन्क्रीज म्हणू शकतो, पण वन एलिमेंट टू अनादर एलिमेंट जाताना आपल्याला रेग्युलर इन्क्रीज रेग्युलर डिक्रीज असं दिसत नाही. म्हणजे इथं इन्क्रीज झालं, इथं डिक्रीज झालं, परत इथं इन्क्रीज झालं, इथं इन्क्रीज झालं, इथं डिक्रीज झालं, इथं डिक्रीज झालं, इथं अजून डिक्रीज झालं, इथं अजून इन्क्रीज झालं, परत इन्क्रीज झालं. पण हे पहिला एलिमेंट आणि शेवटचा एलिमेंट जर बघितलं तर इन जनरल काय म्हणू शकतो, लेफ्ट टू राईट आयनायझेशन एन्थाल्पीज इन्क्रीज होतात ट्रान्झिशन सिरीजमध्ये. आता तसाच ट्रेंड आपल्याला सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये पण दिसतो. आता या तिसऱ्या ग्रुपचे एलिमेंट कोणते आहेत, स्कायलॅक म्हणजे इट्रियम आणि लॅन्थॅनम. तर या इट्रियमची आयनायझेशन एन्थाल्पी 616 आहे आणि लॅन्थॅनमची 541 आहे. म्हणजे हा जनरल ट्रेंड आहे. अटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते डाऊन दी ग्रुप, त्यामुळे इलेक्ट्रॉन टू बी रिमूव्ड गोज अवे फ्रॉम दी न्यूक्लियस which will be held less tightly, so less amount of energy will be required. हे या ठिकाणी आपण सांगू शकतो. पण आता यांचे इलेक्ट्रॉन जे आहेत, नवीन इलेक्ट्रॉन आलेले, यांच्या व्हॅलन्सी शेलमध्ये न ॲड होता कुठं होतात, लास्ट बट वन शेलच्या डी मध्ये ॲड होतात. त्यामुळं हे असं अप्रोप्रिएट चेंज किंवा रेग्युलर ट्रेंड आपल्याला त्याच्यामध्ये दिसत नाही. तर काय म्हणू शकतो मग, आयनायझेशन व्हॅल्यूज इन्क्रीज इन ए पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट बट दी इन्क्रीज नॉट रेग्युलर. फॉर एक्झाम्पल, आयनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यूज ऑफ स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम आर व्हेरी क्लोज टू इच अदर. या एवढ्यांच्या. अँड फॉर आयर्न अप टू कॉपर, त्या सुद्धा कशा आहेत, व्हेरी क्लोज आहेत. त्यानंतर इन्क्रीज इन आयनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यूज इज ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज अँड इन्क्रीज इन. म्हणजे आता इकडे हे वाढत चाललं, याचं कारण काय सांगणार, तर प्रत्येक ठिकाणी अटॉमिक नंबर 1 न वाढायला म्हणजे न्यूक्लियस मधला एक प्रोटॉन वाढत चालला म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढायला. म्हणजे व्हाय आयनायझेशन एन्थाल्पीज इन ट्रान्झिशन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट असं जर म्हटलं तर ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे इन्क्रीज आहे ते रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट मधल्यासारखं म्हणजे एस ब्लॉक किंवा पी ब्लॉक मधल्यासारखं रेग्युलर इन्क्रीज नाही. हे असं होण्यामागचं कारण काय, तर शेवटची शेल ही NS2 वाली आहे, न्यूक्लियसमध्ये इलेक्ट्रॉन वाढायला प्रोटॉन वाढायला, आणि नवीन आलेले इलेक्ट्रॉन काय व्हायले N-1च्या डी मध्ये आले. इथं इलेक्ट्रॉन आला की इथं प्रोटॉन वाढायला. त्यामुळं काय होणार आहे, ते न्यूक्लियस याला असं, आणि न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे अटॉमिक साईज कमी व्हायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय होणार आहे, शिल्डिंग इफेक्ट सुद्धा वाढतो. हे मधातले इलेक्ट्रॉन या ठिकाणचे काय करणार आहेत, या न्यूक्लियसचा चार्ज वाढून धरतात, म्हणजे ताडून धरतात असं म्हणू शकतो. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज काय करायला, या इलेक्ट्रॉनला इकडे ओढायला,
पण हे मधात आलेला इलेक्ट्रॉन याचा न्यूक्लिअर चार्ज याला वाढू देत नाही. म्हणजे हे दोन ताकदी अपोजिट मध्ये वर्क करतात. म्हणजे न्यूक्लिअर चार्ज काय करायला, अटॉमिक साईज कमी करायला, आणि शिल्डिंग इफेक्ट किंवा स्क्रीनिंग इफेक्ट अटॉमिक साईज वाढायला. मग त्यामुळे हे या ठिकाणी असं अबनॉर्मॅलिटी आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अजून the increase in ionization enthalpy values is due to increase in nuclear charge and increase in screening effect. ही कशामुळं, तर n-1च्या डी मध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाल्यामुळं काय व्हायलेलं आहे, ते स्क्रीनिंग इफेक्ट वाढत चाललेला आहे. त्यामुळं हे दोन ताकदी एकमेकाच्या अपोजिट मध्ये काम करायले म्हणून जवळपास त्यांच्या आयनायझेशन एन्थाल्पी कशा राहिलेल्या आहेत, सारख्या राहिलेल्या आहेत. आणि अजून दुसरं काय सांगायचं जमते, हे फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी पेक्षा सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त कोणती असणार आहे, थर्ड आयनायझेशन एन्थाल्पी. हे क्वाईट बट नॅचरल आहे. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन काढतो ते आपण न्यूट्रल आटम मधून काढतो, त्यामुळे कमी एनर्जी लागेल. दुसरा इलेक्ट्रॉन काढायलो ते कॅटायन मधून काढायलो, त्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, जास्त एनर्जी लागेल. तिसरा इलेक्ट्रॉन काढायलो त्यावेळेस आपण डायपॉझिटिव्ह कॅटायन मधून काढायलो, म्हणजे आहेत ते इलेक्ट्रॉन मोर टाईटली हेल्ड असतील म्हणून त्या ठिकाणी अजून जास्त एनर्जी लागणार आहे. म्हणून हे फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी इज दी लिस्ट आयनायझेशन एन्थाल्पी असं म्हणू शकतो. त्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला विच ऑफ दी फॉलोइंग ऑक्सिडेशन स्टेट इज स्टेबल वगैरे अशा टाईपचं विचारतात, ते पुढे आपण डिस्कस करणारच आहोत. पण आता स्कॅन्डियमला टोटल 3 इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलन्सी शेलमध्ये. 3 म्हणजे कोणते, हे 4s2 आणि 3d1. तर sc2+ जेव्हा होईल तेव्हा हे 2 इलेक्ट्रॉन जातील, आणि जेव्हा sc3+ होईल तेव्हा हा पण इलेक्ट्रॉन जाईल. म्हणजे sc3+ ला कोणाचं कॉन्फिगरेशन असणार आहे, आर्गॉनचं. म्हणजे स्कॅन्डियम +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हा कसा असणार आहे, मोर स्टेबल कोणापेक्षा, स्कॅन्डियम +2 पेक्षा. म्हणजे हे सुद्धा आपल्याला या आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे थर्ड आयनायझेशन एन्थाल्पीपर्यंत एनर्जी दिली की स्कॅन्डियम +3 मध्ये रूपांतर होतो आणि तो ऑक्सिडेशन स्टेट त्याची मोर स्टेबल असणार आहे. सेकंड थर्ड ट्रान्झिशन मेटल सिरीजमध्ये हाय आयनायझेशन एन्थाल्पी असणार आहेत. कशामुळं, न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळं. आता इथं हे नाही, इकडं हे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, सेकंड ट्रान्झिशन सिरीज, थर्ड ट्रान्झिशन सिरीज, इथं काय व्हायलं, कमी व्हायलं. पण आपण पुढे जर आलो, कुठं टिटॅनियमचा खालचा झिर्कोनियम घेतला तर ते 674 आहे, आणि हॉपनियम घेतला लॅन्थॅनम नंतरचा 72 वाला तर त्याचं 760 आहे. आता इथं बघा, हे नॉर्मल एलिमेंट सारखं काय व्हायलं, डाऊन दी ग्रुप डिक्रीज व्हायला आयनायझेशन एन्थाल्पी, पण इथं डाऊन दी ग्रुप काय व्हायलेला, इन्क्रीज व्हायलेला. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, स्क्रीनिंग इफेक्ट. आता या ठिकाणी लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळं, आणि या ठिकाणी पहिली डी ऑलरेडी आहे आणि त्या डीचं शिल्डिंग पुअर असल्यामुळं न्यूक्लिअर चार्ज शेवटच्या इलेक्ट्रॉनला टाईटली अट्रॅक्ट करतो, त्यामुळं आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज होते. म्हणजे तिसऱ्या ग्रुपमध्ये डाऊन दी ग्रुप आयनायझेशन एन्थाल्पी काय व्हायला, कमी व्हायला, पण चौथ्यामध्ये आणि पुढे काय व्हायला, डाऊन दी ग्रुप त्या काय व्हायलेल्या आहेत, इन्क्रीज व्हायलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. ते कशामुळं, तर न्यूक्लिअर चार्ज वाढायला आणि पुअर स्क्रीनिंग किंवा पुअर शिल्डिंग व्हायलेलं आहे, त्यामुळं त्या आयनायझेशन एन्थाल्पी वाढतात असं आपण म्हणू शकतो. हे झालं आयनायझेशन एन्थाल्पीच्या बाबतीत. म्हणजे समराईज करताना आपण काय म्हणू शकतो, एस ब्लॉक पेक्षा यांच्या आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहेत आणि पी ब्लॉक पेक्षा कमी आहेत. आयनायझेशन एन्थाल्पी 3D सिरीजमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीज होते, पण रेग्युलर ट्रेंड नाही. पहिल्या 4 एलिमेंटचे जवळपास सारखे असल्यासारखे शेवटच्या सोडून लास्ट बट 1 4चे आयनायझेशन एन्थाल्पी जवळपास सारख्या असल्यासारखे आहेत. आणि डाऊन दी ग्रुप तिसऱ्या ग्रुपला आयनायझेशन एन्थाल्पी कमी व्हायला आणि बाकीच्यांमध्ये डाऊन दी ग्रुप आयनायझेशन एन्थाल्पी इन्क्रीज व्हायलेले आहेत. त्यामध्ये ते एफ ब्लॉकचे एलिमेंट आल्यामुळं तिथं लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे, ते त्याच्यासाठीचे कारण असणार आहेत. याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे
तो आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा. आता आपण एलिमेंट्स पॅरामॅग्नेटिक किंवा कंपाऊंड्स पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक असं म्हणतो. मॅग्नेटिक फील्डमध्ये जे सहजतेनं अट्रॅक्ट होतात त्यांना आपण काय म्हणायचं आहे? पॅरामॅग्नेटिक म्हणायचं आहे. पॅरामॅग्नेटिक. दी सबस्टन्सेस विच गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेटिक फील्ड आर दी पॅरामॅग्नेटिक अँड दी सबस्टन्सेस विच गेट रिपेल्ड फ्रॉम दी मॅग्नेटिक फील्ड आर दी डायमॅग्नेटिक म्हटलेलं आहे. म्हणजे असे दोन प्रकार आपण कंपाऊंडचे. आणि जे व्हेरी स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात त्यांना काय म्हटलेलं आहे? फेरोमॅग्नेटिक म्हटलेलं आहे. मग आता हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी जी आहे ट्रान्झिशन मेटल कंपाऊंडला बऱ्यापैकी जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ती कोणामुळे आहे? तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनमुळे आहे म्हणू शकतो. म्हणजे ज्यांच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील त्याला पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी असेल. ॲज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी इन्क्रीजेस अँड दी सबस्टन्स बिकम फेरोमॅग्नेटिक असं आपण याच्यात म्हणू शकतो. दी कंपाऊंड्स ऑफ दी ट्रान्झिशन मेटल एक्झिबिट मॅग्नेटिक प्रॉपर्टी ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन देअर atoms or ions. Paramagnetic substances are attracted towards magnetic field while the substances which are repelled from magnetic field are the diamagnetic. Some substances are very strongly attracted towards magnetic field are the ferromagnetic. Among the transition metal elements or compounds of the elements like Fe, cobalt, nickel are strongly paramagnetic and are termed as ferromagnetic substances. When magnetic field is applied externally, all the unpaired electron in these metal are and their compounds align in the direction of the applied magnetic field. Due to this, magnetic susceptibility is enhanced. म्हणजे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होण्याची यांची टेंडन्सी काय होते? वाढते. these metals म्हणजे हे मेटल कोणते? आयर्न, कोबाल्ट आणि निकेल can be magnetized, that is they acquire permanent magnetic property. म्हणजे परमनंट मॅग्नेटिझम यांच्यामध्ये येऊ शकते. म्हणजे which of the following element can be permanently magnetized असं जर म्हटलं तर यांच्यामधले आपण घेऊ शकतो. त्यानंतर परमनंट मॅग्नेट करण्यासाठी कोणाचा वापर करतात म्हटलं तर आपण जे मॅग्नेट वापरतो ते अल्निको असते पहा. म्हणजे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांचं मिक्सचर म्हणजे ते परमनंट मॅग्नेट असते. आता या एलिमेंटमधला प्रत्येक अनपेड इलेक्ट्रॉन हा मॅग्नेटिक प्रॉपर्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ईच अनपेड इलेक्ट्रॉन गिव्ज राईज टू ए स्मॉल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड बरोबर इंटरॅक्ट होताना प्रत्येक इलेक्ट्रॉन स्वतःचं एक मॅग्नेटिक फील्ड तयार करते. त्याला आपण मॅग्नेटिक मुवमेंट म्हणू शकतो. आणि ते कशामुळं असते तर स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि ऑर्बिटॉल अँग्युलर मोमेंटम असते. पण अँग्युलर ऑर्बिटॉल मोमेंटम हे या स्पिन अँग्युलर मोमेंटमच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी असते, म्हणून ते निग्लेक्ट केल्या जाते. म्हणून इन केस ऑफ फर्स्ट रो ट्रान्झिशन एलिमेंट ऑर्बिटॉल अँग्युलर मोमेंटम इज निग्लेक्टेड आणि स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट किंवा इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट की ज्याला आपण म्यू इफ असं इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट सुद्धा म्हणतात, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रॅक्टिकली आपल्याला ते कॅल्क्युलेट करायला जमते. आणि त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आहे हे अशा टाईपचा बोर मॅग्नेटॉन युनिटमध्ये, where n is the number of unpaired electron and this mu if or mu is the effective magnetic moment. मग ज्या डी ब्लॉक एलिमेंटच्या कंपाऊंडमध्ये डी मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारच नाही, त्याचं मॅग्नेटिक मुवमेंट काय असणार आहे? 0 असणार आहे.
पण ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील त्याची मॅग्नेटिक मोमेंट त्याला असणार आहे. म्हणजे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर इथं 1ची किंमत ठेवायची. म्हणजे काय होईल, हे 1 इंटू 1 प्लस 2 म्हणजे 3 येईल. म्हणजे √3 हे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं. आणि 2 इलेक्ट्रॉन जर असतील अनपेअर्ड म्हणजे D2 कॉन्फिगरेशन असेल तर काय होईल, 2 प्लस 2 4 8 म्हणजे √8 त्याचं इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे हे बोर मॅग्नेटॉन युनिटमध्ये. म्हणजे आता आपल्याला त्याच्यावरून काढायला जमते. समजा 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर काय होईल, 3 आणि 2 5 आणि किती 15 होईल ते, म्हणजे √15. हे सगळे नंबर कसे आहेत, त्याच्या पुढचा नंबर हा स्क्वेअर नंबर असणार आहे. म्हणजे आता हे √8 झाला 2ला, हे n इज इक्वल टू 3ला काय होईल, √15 होईल. हे किती 3 आणि 2 5 15, हां 3ला काय होईल, √15 होईल. मग आता याची किंमत किती येईल म्हटलं तर हे 9 असलं असतं तर 3 आलं असतं, म्हणजे हे 2.9च्या आसपास. हे जर 16 असलं असतं तर 4 आलं असतं, म्हणजे हे 3.8च्या आसपास. हे अशा टाईपचे याचे नंबर येतील. n इज इक्वल टू 4 असेल तर काय होईल, हे 4 प्लस 2 6 आणि 24. मग आता हे √24 म्हणजे काय, √25 असलं असतं तर 5 आलं असतं, म्हणजे हे 4 पॉईंट समथिंग अशा टाईप. म्हणजे या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला करायला जमला पाहिजे आणि याच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. म्हणजे किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला अशी त्याची इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट देतील, त्याच्यावरून आपल्याला एनची किंमत काढायची. किंवा तुम्हाला कंपाऊंड देतील, त्याचं ॲटॉमिक नंबर त्या एलिमेंटचा आपल्याला माहीत असायला पाहिजे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट कोणती आणि त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत हे कॅल्क्युलेट करून, ती एनची संख्या कॅल्क्युलेट करून ती संख्या याच्यात ठेवून आपल्याला हे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट काढायला जमते. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सेकंड थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये ऑर्बिटॉल अँग्युलर मोमेंटम हा निग्लेक्ट करण्या एवढा नाही, त्यासाठी वेगळं आणि एक कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला वापरायला लागते. मॅग्नेटिक मोमेंट हे टेम्परेचरवर सुद्धा डिपेंड असते. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी या एलिमेंटची जी आहे ती कलर प्रॉपर्टी आहे. पुढची प्रॉपर्टी जी आहे ती कोणती आहे, कलर प्रॉपर्टी आहे. तर मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन मेटल कंपाउंड्स in their solid state and in aqueous solution are found to be colored. S ब्लॉकचे एलिमेंट हे कलरलेस होते, त्यांना कलर प्रॉपर्टी नव्हत्या. पण डी ब्लॉकच्या कंपाऊंडला सॉलिड स्टेटमध्ये आणि त्यांच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये दे आर फाउंड टू बी ब्राईटली कलर्ड. मग पहिला प्रश्न, व्हाय दे फॉर्म कलर कंपाऊंड. तर असं आढळून आलेलं आहे, ज्या डी ब्लॉकच्या एलिमेंटमध्ये डी या सबशेलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तेच कलर्ड आहेत असं आढळून आलेलं आहे. म्हणजे आपल्याला सहजतेनं विच ऑफ दी फॉलोइंग इज कलर्ड, समजा आपल्याला असं SCCl3 असा कंपाऊंड दिला तर हा कलर्ड असेल का, तर आपण याच्याकडे बघितल्यावर आपण कसं काय करणार, आपण म्हणणार. पण आपल्याकडे हे नॉलेज असायला पाहिजे की कलर्ड असण्यासाठी त्याच्या डी मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत. मग आता याचं जर आपण आयनायझेशन केलं तर Sc3+ आणि 3Cl- मिळते. मग आता स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 21 काय आहे, तर हे आर्गॉन, त्यानंतर 3D1 आणि 4s2, म्हणजे 18 आणि 2 20 आणि 1 21. मग जेव्हा हे Sc+3 होते
तेव्हा हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 1 इलेक्ट्रॉन निघून जाते. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होते? आर्गॉन कोर 3d0 4s0. म्हणजेच स्कॅन्डियममध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉनच नाही, म्हणून हा स्कॅन्डियमचा ट्रायक्लोराइड जो आहे तो कसा असणार आहे? कलरलेस असणार आहे. आता व्हॅनाडियम सुद्धा हे V+5 म्हणजे व्हॅनाडियम पेंटॉक्साइड V2O5 अशा टाईपचा कंपाऊंड आहे. आता व्हॅनाडियमचा अटॉमिक नंबर किती आहे? आपल्याला अटॉमिक नंबर विद्यार्थी मित्रांनो पाठ असले पाहिजेत, आणि ते पाठ करण्यासाठी काय आपल्याला हे एक एवढं तर माहीत झालं आपल्याला काय? स्क पी व कर मन फे को नी कू जन. मग हे 21 पासून सुरुवात करायचं. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. आणि याच्यामधले डी इलेक्ट्रॉन कसे असतील? हे D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9 आणि D10. म्हणजे 20च्या नंतरचे इलेक्ट्रॉन जे आहेत, म्हणजे 21 म्हणजे इथं 1, 22 म्हणजे इथं 2, 23 म्हणजे इथं 3, 24 म्हणजे 4. म्हणजे अटॉमिक नंबर 25 असेल तर डी मध्ये 5 आहेत, पण ते कुठं आहेत? त्याच्या एलिमेंटरी फॉर्ममध्ये. आता आपण व्हॅनाडियमचं एक्झाम्पल घेत होतो. हा व्हॅनाडियम म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे? 4s2 3d3 असणार आहे. पण जेव्हा हा व्हॅनाडियम एलिमेंटरी फॉर्ममध्ये आहे तेव्हा त्याचं हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण जेव्हा हा V2O5 करतो, म्हणजे याच्यामध्ये काय, या 5 ऑक्सिजननं 10 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. हे 10 इलेक्ट्रॉन कोण दिलेले आहेत? 2 व्हॅनाडियमनं दिलेले आहेत. म्हणजे एका व्हॅनाडियमनं किती दिलेत? 5 इलेक्ट्रॉन दिलेत. म्हणजे एका व्हॅनाडियमवर किती चार्ज आलेला असणार आहे? 5+ आलेला असणार. आणि तो 5 पॉझिटिव्ह चार्ज कशामुळे आला? लॉस ऑफ दीज 2 इलेक्ट्रॉन अँड दीज 3 इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅनाडियम +5 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याच्या डी मध्ये इलेक्ट्रॉनच नाही. मग आता व्हॅनाडियमचे दुसऱ्या ऑक्सिडेशन स्टेटमधले कंपाऊंड काय असतील? कलर्ड असतील. पण व्हॅनाडियमचा या +5 मधला कलर असणार नाही. म्हणजेच आपल्याला पहिली गोष्ट काय, त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असला पाहिजे. तो कुठं असला पाहिजे? डी मध्ये असला पाहिजे. आणि डी मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे नेमकं काय होते, तर डी ही सबसेल 5 ऑर्बिटॉल पासून बनलेली आहे आणि ती डिजनरेट 5 फोल्ड एनर्जी लेवल, सब एनर्जी लेवल असल्यासारखी. म्हणजे 5 ऑर्बिटॉलची एनर्जी सारखी आहे, तेव्हा आपण त्याला काय म्हणायचं? 5 फोल्ड डिजनरेट सबसेल आहे म्हणायचं. याच्यातल्यानं आपण नाव दिलेले आहे DXY, DYZ, DXZ, DX², Y² आणि DZ². पण हे एलिमेंट जेव्हा कंपाऊंड तयार करतात तेव्हा या डी सबसेलचं स्प्लिटिंग होते. आणि ते स्प्लिटिंग इन जनरल 2 प्रकारचं. हे ॲक्झियल ऑर्बिटॉलची एनर्जी पहिल्यापेक्षा कमी होते, किंवा या प्लेनार ऑर्बिटॉल, यांना आपण या 3ला काय म्हणायचं? प्लेनार म्हणायचं. आणि या 2ला काय म्हणायचं? ॲक्झियल म्हणायचं. मग प्लेनारची एनर्जी पहिल्यापेक्षा कमी आणि या ॲक्झियलची पहिल्यापेक्षा जास्त एनर्जी. म्हणजे हे दोन्ही काय झाले? डीचेच 2 वेगवेगळे सेट झाले. मग या डी सबसेल मधला, या लोअर एनर्जी सेट मधला इलेक्ट्रॉन, याच्यावर जर व्हिजिबल रेडिएशन चा फोटॉन किंवा रेज याच्यावर पडले तर या ठिकाणचा इलेक्ट्रॉन सुटेबल एनर्जीचा फोटॉन ऑब्सॉर्ब करून काय करतो? या ठिकाणी जातो. मग आता व्हिजिबल रेंज मधले व्हिबजॉर 7 कलर आहेत, त्याच्यातला एक कोणता तरी कलर याच्यात वापरला जाईल या इलेक्ट्रॉन ट्रान्झिशनसाठी. म्हणजे इलेक्ट्रॉन एका मधून दुसऱ्यामध्ये जाण्यासाठी. हे पहिलं कोणतं आहे? तर डी आहे. आणि हे दुसरं कोणतं आहे? तर डी आहे. एका लोअर डी मधून हायर डी मध्ये चालले. मग इलेक्ट्रॉन एका लोअर डी मधून हायर डी मध्ये चाललं, त्याला आपण काय म्हणायचं आहे? डी ट्रान्झिशन म्हणायचं आहे. आणि या डी ट्रान्झिशनला कोणता लाईट वापरायला? ते व्हिजिबल रिजन मधला
व्हिजिबल स्पेक्ट्रममधला लाईट एनर्जी त्या ठिकाणी वापरल्यात आली आणि त्या 7 कलरपैकीचा जो कोणता कलर वापरला जाईल त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर हा त्या कंपाऊंडचा असणार आहे. म्हणून आपल्याला कोणते डी ब्लॉक एलिमेंटचे कंपाऊंड, कोणत्या एलिमेंटचे कंपाऊंड हे कलर्ड असतील, तर ज्याच्या डी मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत असे एलिमेंटचे कंपाऊंड कसे असणार आहेत, कलर्ड असणार आहे. त्यानंतर ती कलर प्रॉपर्टी कशामुळं आहे म्हटलं तर डी ट्रान्झिशनमुळं. हे डी ट्रान्झिशनला खूप कमी एनर्जी लागते आणि तेवढी एनर्जी व्हिजिबल रिजनमध्ये अव्हायलेबल असते. पण व्हिजिबल रिजनमधला एक कलर अब्सॉर्ब झाला की मग त्या कंपाऊंडचा तो अब्सॉर्ब झालेला कलर नसतो. ते अब्सॉर्ब झालेल्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर काय होतो, रिफ्लेक्ट होतो किंवा तो त्या ठिकाणाहून ट्रान्समिट होतो. म्हणून जो अब्सॉर्ब झाला त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर ही त्या कंपाऊंडचा कलर असते असं आपण म्हणू शकतो. समजा व्हायलेट जर अब्सॉर्ब झाला तर येलो दिसेल, ब्ल्यू जर अब्सॉर्ब झाला तर तो कंपाऊंड रेड दिसेल, रेड जर अब्सॉर्ब झाला म्हणजे ग्रीन जर अब्सॉर्ब झाला तर रेड दिसेल, रेड जर अब्सॉर्ब झाला तर ग्रीन दिसेल. हे पूर्ण चार्ट आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, तो सुद्धा आपल्याला एकदा डोळ्याखालून घालावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कलर प्रॉपर्टीजबद्दल अजून थोडंसं आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. टेक्स्टबुकमधून ते तुम्ही वाचून घ्या. काही प्रश्न असतील तर ते पर्सनली माझ्या मोबाईलवर तुम्ही विचारू शकता. तर आपण थांबू. थँक्यू.